छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्वासात रोखली वादळे, डोळ्यात रोखली आग, हातात धरली तलवार, छातीत भरले पोलाद, देवाचा छत्रपती तो एकटाच हिंदुवाद. प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराज युधिराज योगीराज श्रीमंत योगी, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी हर हर महादेव. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता, आणि रयतेसाठी लढणारा तो माझा शिवबा होता, तो माझा शिवबा होता. नमस्कार मंडळी, मी प्रियांका आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, कालच दिवाळी संपली आणि दिवाळी म्हटलं की फराळासोबत अजून एक गोष्ट आपल्या डोक्यात येते, ते म्हणजे किल्ला. बरोबर की नाही? दिवाळीत किल्ला नक्कीच बनवतो आपण सगळे. तर दिवाळीतच किल्ला का बनवतो हा एक वेगळा प्रश्न आहे, ज्याचं उत्तर मी शोधलंय, हे तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. पण सध्याला मी साताऱ्यात सज्जनगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या आंबवडे, भोंदवडे तसंच परळी या गावांमध्ये आमच्या इथं दरवर्षी किल्ले वेगवेगळ्या प्रकारचे, ॲक्च्युली रायगड, राजगड असे जे किल्ले आहेत आपले, प्रतापगड, त्याच्या प्रतिकृती लोक इथं बनवतात खूप हौसेनं आणि त्यांच्या स्पर्धा असतात, त्याचं प्रॉपर परीक्षण केलं जातं. तर मंडळी, ही जी गावं आहेत ना, आंबवडे, भोंदवडे किंवा परळी म्हणा, ही सज्जनगडाच्या अगदी पायथ्याशी आहेत. आणि आपल्याला माहिती आहे सज्जनगड म्हणजेच श्री रामदास स्वामी आणि जे शिवरायांचे गुरुसुद्धा होते, त्यामुळे इथलं सगळं वातावरण शिवसमर्थमय आहे आणि त्यामुळेच कदाचित तो काय म्हणायचं प्रभावच यांच्यावरती आहे. शिवराय आणि शिवरायांच्या किल्ल्यांबद्दलचा आदर त्यांच्या मनात आहे आणि म्हणून मग ही मंडळी खूप सुंदर सुंदर किल्ले बनवतात. सो चला, मी तुम्हाला या किल्ल्यांची सफर घडवते. तर मंडळी, इथं बघा एक नंबरचा किल्ला, इथं किल्ले लोहगडाची प्रतिकृती बनवलेली आहे आणि किती मंडळी जमलेत बघा हा किल्ला पाहण्यासाठी. हे बघा, हा असा पूर्ण किल्ला बनवलेला आहे. काय कशी ती माहिती आपण इथल्या बनवणाऱ्यांकडून घेऊयातच, पण तत्पूर्वी इथे पहा गडाचा इतिहास थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न आणि प्रॉपर असं कंपाऊंड वगैरे करून, जेणेकरून कसं जे बघायला येतात त्यांचा कोणाचा धक्का नको लागायला, अशा पद्धतीनं व्यवस्थित अगदीच सुंदर बनवलाय किल्ला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. माझं नाव आर्यन संजय ढप्पळ. मी आणि माझ्या भावांनी लोहगड हा किल्ला बनवलेला आहे. हा किल्ला बनवण्याचं मुख्य कारण म्हणजे शिवाजी महाराजांनी जी सुरतेवर छापा टाकलेला, त्यातनं जी लूट आणलेली ती या किल्ल्यावर ठेवली होती. या किल्ल्यावर ठेवण्याचे मुख्य कारण म्हणजे या किल्ल्याला फक्त एकच दरवाजा आहे, तोही त्या दरवाजाला ही 4 दरवाजे आहेत. प्रथम गणेश दरवाजा, या दरवाजावर सैनिक गणेश दरवाजापर्यंत पोहोचले, वरून गरम तेल, दगडी इत्यादी टाकले जायचं, त्यामुळं निम्म्यापेक्षा जास्त तर सैनिक इथंच ठार होत. त्यातून ही जे सैनिक वाचत ते वर तोफा आहेत किंवा या बुरुजांवरनं मोठी दगडं टाकता येतात, त्यामुळे ह्या बुरुजांच्या वर सैनिक जाऊ शकत नाहीत, इथवरच पूर्ण सैनिक मरू शकतात. असं हा लोहगड किल्लाची मांडणीच केलेली आहे आणि हा किल्ला 2000 वर्ष पुराणा आहे. हा किल्ला पुरंदरच्या तहात मुघलांना गेला होता आणि मुघलांकडे हा फक्त 5च वर्ष होता. त्यानंतर शिवरायांनी परत त्याला स्वराज्यात सामील केलं, पण या 5 वर्षात मुघलांनी या किल्ल्यावर एक कबर स्थापन केलेली आहे. शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमध्ये सर्व धर्म समान होते, म्हणून शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावर अजून एक शिव मंदिर बांधले आहे. ज्याने आता आपल्याला छान माहिती सांगितली. त्याचा हा छोटा भाऊ अभि, या दोघांनी हा किल्ला बनवलाय आणि त्यांचे हे वडील. तर तुम्हाला कसं वाटतं की तुमच्या दोघांनी मुलांनी हा एवढा छान किल्ला बनवलाय? तर किल्ला बनवायचं एवढं मस्त वाटतं की पब्लिक कालच्यापासून बनवायच्या आधीपासूनच किल्ला बघायला यायला लागला आणि त्याच्या आधी बनवलं होता. 1 वर्ष मुलांचं आहे, माणसं येऊन बघायला लागली, त्यात असं आनंद वाटायला लागला की आपली मुलं कुठेतरी तुम्ही पहिल्याच वर्षी बनवलंय का? पहिल्याच वर्षी बनवलं. म्हणजे तुम्हाला असं बनवावं असं का बरं वाटलं? दरवर्षी गावात बनवतात म्हणून आम्ही बनवायला लावला मुलांना. बरोबर, म्हणजे तुम्ही पूर्ण मदत केली. तुम्ही काय मदत केली किल्ला बनवताना? फक्त त्यांना साहित्य आणून दिले, त्यांना काय लागेल ते, आणि त्यांचं त्यांनी बनवलंय. बरं, छान बनवलाय. असं प्रोत्साहन देत जा मुलांना, जेणेकरून दरवर्षी आम्हाला छान छान किल्ले पाहायला मिळते त्यांच्यावरून बनवलेले. थँक्यू, धन्यवाद. मस्त बनवलाय. अभिनंदन. आर्यन, तुझं सुद्धा अभिनंदन.
तर मंडळी इथे 2 नंबरचा किल्ला आहे, किल्ले पन्हाळा. स्वतः आपण पन्हाळा किल्ल्याची प्रतिकृती बघूयात. तर मंडळी इथं किल्ले पन्हाळ्याची प्रतिकृती उभारलेली आहे आणि ज्या वेळेला आपण पन्हाळा किल्ल्याचं नाव ऐकतो त्या वेळेला आपल्याला बाजीप्रभू देशपांडे यांचं स्मरण होतच होतं, कारण त्यांनी पावनखिंड लढवून छत्रपतींना आपल्या पन्हाळ्यावरती सुखरूप पोहोचण्यास मदत केलेली होती. सो इथे हा बाजीप्रभू बुरुज दिसतोय आपल्याला. तिथे एक छोटासा मातीचा मावळा त्यांनी ठेवलेला आहे. त्याचबरोबर छोटीशी पावनखिंड इथं दाखवलेली आहे आणि तिथून विशाळगडाकडे जाण्याचा रस्ता सुद्धा दाखवलेला आहे. मी स्वतः पन्हाळा किल्ला पाहिला आहे आणि किल्ल्यावरचं प्रमुख पाहण्याचं ठिकाण किंवा पाहण्यासारखी एक इमारत म्हणूयात आपण, ती म्हणजे इथली सज्जा कोठी, म्हणजे धान्याचं जे कोठार आहे ते सुद्धा त्यांनी इथे दाखवलेलं होतं. ज्याचं टेक्निक त्यावेळेचं असं होतं की किल्ल्यावरती जेवढी मंडळी आहेत तेवढ्या सगळ्यांना ज्या वेळेला वेढा बसेल त्यावेळेला पुरेसा असा अन्नसाठा तिथे ठेवला गेला पाहिजे. त्याचबरोबर तिथून धान्य कसं बाहेर काढायचं त्या साठ्यातून, प्लस ते धान्य वर्षभर व्यवस्थित टिकावं म्हणून ते कसं ठेवलं जायचं हे खरंच पाहण्यासारखं आहे तिथं. तर खूप सुंदर प्रतिकृती होती आणि सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी जसं की अंबरखाना असू देत किंवा ताराराणींचा महाल असू देत, ह्या सगळ्या इथे दाखवलेल्या होत्या. तर हा किल्ले पन्हाळाची प्रतिकृती या दीदीने बनवली आहे. दीदी तुझं नाव काय? सोनल भरत जाधव. खूप छान बनवली आहेस तू. संपूर्ण माहिती वगैरे कशी मिळवलीस तू किल्ला बनवताना? पुस्तकातून किती दिवस माहिती सर्च करत होतीस? 4 दिवस आणि किल्ला बनवायला किती दिवस लागले तुला? 5 दिवस. खूपच सुंदर. तू एकटीने बनवला की तुझी बहीण वगैरे कोणी? 2 जण. 2 जण का? बहीण भाऊ त्यांनी बनवला. खूप सुंदर. आई बाबा काय म्हणाले किल्ला बघितल्यानंतर? कौतुक करते. होय ना. आणि असे सगळे जेव्हा बघायला येतात तू बनवलेला किल्ला त्यावेळेला तुला कसं वाटतं? छान वाटतं. असेच दरवर्षी किल्ले बनवत राहा, आम्ही बघायला येतो. ओके, खूप छान काम करते. ठीक आहे. आणि यानंतर पुढचा तो म्हणजे किल्ले प्रतापगड. आणि ज्या वेळेला आपण प्रतापगडाचं नाव ऐकतो त्या वेळेला प्रत्येक मराठ्याची छाती ही अभिमानाने आणि गर्वाने फुलते, कारण याच प्रतापगडावरती अफजल खानासारख्या बलाढ्य शत्रूचा छत्रपतींनी वध केलेला होता आणि शक्तीपेक्षा युक्ती नेहमीच श्रेष्ठ असते हे आपल्या सगळ्यांना दाखवून दिलेलं होतं. तर मंडळी, ही जी मंडळी आहेत ना, ज्यांनी हे किल्ले बनवलेले आहेत, खूप सुंदर सगळे किल्ले होते. प्रत्येक किल्ल्याची प्रॉपर माहिती तिथे सांगत होते. छत्रपतींचा पुतळा प्रत्येक किल्ल्याच्या शेजारी होता. सोबतच किल्ल्याचा एक फोटो म्हणजे सद्यस्थितीतला, त्याच्यानुसार त्यांनी हा किल्ला बनवलेला आहे हे ते सांगत होते. आणि करावं तितकं कौतुक कमी पडत होतं बरं का त्यांचं. खरंच असं वाटत होतं की किती मोठा इतिहास आहे आपला आणि किती छान काम करतायत ही मंडळी. खरंच खूप छान वाटत होतं मला तर. आता सध्या आपण आहोत भोंदवडे गावात. इथं यांनी रायगडाची प्रतिकृती केलेली आहे. तर इथं नाव दिलंय की इथून आतमध्ये किल्ल्याचं आहे असं. आणि सुरुवातीलाच कारण इथं परीक्षण पण होणार आहे ना, तर मग सुंदरशी अशी रांगोळी सुद्धा काढली आहे आणि समोरच तीच दिसतीये ती किल्ल्याची प्रतिकृती आहे. सो चला आपण पाहूया. आताच आपल्याला श्रेयसने इथे छानशी अशी माहिती सांगितली की त्यांनी कशा प्रकारे काय इथं प्रतिकृतीमध्ये मांडलेलं आहे. तर मला जितकं माहिती आहे, मी स्वतः रायगड पाहिलेला आहे. तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की स्वराज्याची राजधानी होती. शिवरायांचा राज्याभिषेक रायगडाने पाहिलेला आहे. 1000 पेक्षा जास्त एकरांचा त्याचं काय म्हणायचं क्षेत्र आहे आणि असं म्हणतात की त्या काळी तो पूर्णपणे झाकलेला होता किल्ला. आता सध्या तो झाकलेला नाहीये कारण तो नंतर इंग्रजांनी जाळला आणि तो बरेच दिवस जळत सुद्धा होता असंही म्हटलं जातं. तर खूप सुंदर बनवलाय त्यांनी. म्हणजे अगदी रायगडाचं प्रवेशद्वार जे आहे, चित्त दरवाजा, टकमक सुद्धा यांनी केलेलं आहे. जिथून आपल्याला माहिती आहे जे काही अपराधी कोणी असायचे त्यांना इथून कडेलोटाची शिक्षा मिळालेली असायची. आईचं प्रेम आणि त्याचं प्रतीक असलेलं शिवरायांनी डायरेक्ट त्या बुरुजालाच हिरकणीचं नाव दिलेलं होतं. त्यानंतर इथे त्यांनी पूर्ण बनवलेलं आहे जिथं शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा झाला. राण्यांचे महाल, तो सगळा राजवाडा परिसर इथे त्यांनी बनवलेला आहे. होळीचा माळ सुद्धा दाखवलाय. इकडं हे बाजारपेठ वगैरे असं म्हणतात की ही उंच आहे आणि घोड्यावरून त्यावेळेला खरेदी केली जायची, त्यामुळे ती अशी उंचावर होती. ही मी स्वतः पाहिली आहे. ज्यावेळेला आपण रायगड पाहतो त्यावेळेला खरंच खूप असं धर्तीवरचा स्वर्ग वाटतो. त्यानंतर हा वाघ दरवाजा आणि हे शिवरायांच्या आराध्याचं जगदीश्वराचं मंदिर. जगदीश्वराच्या मंदिराच्या इथून हा जो कडा आहे ना, इथं हे परदेशी पाहुणे निवास. तर मी एका पुस्तकात वाचलेलं होतं बरं का की जे कोणी इंग्रज असतील किंवा दुसरे कोणी असतील त्यांना रायगडावरती या कड्यावरून अशी भरमसाठ हवा यायची, थंड गार हवेचे झोत यायचे. त्यामुळं
2-2 दिवस त्यांना म्हणजे शिवरायांबरोबर भेटायचं म्हणजे काही सहज गोष्ट नाही ना. 2-2 दिवस त्यांना तिथं थांबावं लागायचं. अक्षरशः सर्दी पडसं होऊनच तिथले जे काही परदेशी पाहुणे असायचे ते रायगडावरून माघारी जायचे असं म्हटलं जातं. इतकी इथून थंडगार हवा त्यांना ते सहन होत नव्हती. तर हा असा सुंदर किल्ला या लोकांनी बनवलेला आहे. त्याबद्दल खरंच या सर्वांचे मनापासून आभार. तर यानंतर पुढचा होता तो म्हणजे किल्ले सज्जनगड. अगदी सज्जनगडाच्या पायथ्याशीच आहे हे गाव. सो त्यांनी सज्जनगडाची प्रतिकृती इथे उभारलेली होती आणि अर्थातच सगळ्या छोट्या छोट्या डिटेल्स त्यांनी इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला होता. म्हणजे कमानींपासून म्हणजे प्रवेशद्वारापासून महाप्रसादगृह, श्रीरामाचं मंदिर, धाब्याच्या मारुतीचं मंदिर, रामघळ, त्याचबरोबर कल्याण उडी स्मारक, हे सगळं इथं दाखवलेलं होतं. आणि प्रत्येक किल्ल्यासारखाच हा सुद्धा कौतुक करण्यासारखाच होता. आता हे किल्ले सोडून असे बरेचसे किल्ले होते बरं का, ज्यांची नावंही मी कधी ऐकलेली नव्हती, ते सुद्धा मला इथे पाहायला मिळाले. उदाहरणार्थ किल्ले परांडा, जो उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव इथं आहे. भलेही हा किल्ला आपल्या स्वराज्यात कधी आला नव्हता, परंतु तो त्यावेळेला त्या किल्ल्यावरती असणाऱ्या एका प्रसिद्ध तोफेमुळे प्रसिद्ध होता. त्याचबरोबर त्याचं वास्तुशास्त्र जे होतं, त्याचं बांधकाम जे होतं, त्याच्यासाठी सुद्धा तो प्रसिद्ध होता. मग त्याची सुद्धा प्रतिकृती आम्हाला इथं पाहायला मिळाली. मग या किल्ल्याचं कधीच नावसुद्धा ऐकलेलं नव्हतं. या किल्ल्यासोबतच अजूनही जसं की हा कोरीगड आहे, हाही मला म्हणजे अपरिचित होता. त्याचसोबत वैराटगड आहे, याबद्दलही मला माहिती नव्हती. अशा किल्ल्यांची सुद्धा मला प्रतिकृती इथे पाहायला मिळाली. सो मला खूप छान वाटलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी पाहिला तो म्हणजे हा रामसेज किल्ला, ज्याचा मला खूप जास्त कौतुक आहे, कारण याच्याबद्दलचा इतिहास मी वाचलेला आहे. शिवछत्रपतींच्या मृत्यूनंतर स्वराज्यावरती कब्जा करण्यासाठी औरंगजेब स्वतः आपल्या दख्खनेत आलेला होता. आणि तेव्हा सगळ्यात छोटा किल्ला जो आपण चुटकीसरशी मिळवू असा हेतूने त्याने स्वतःचे सरदार तिथे पाठवलेले होते. मग पहिला सरदार फेल झाला म्हणून दुसऱ्याला पाठवलं, तोही फेल झाला म्हणून तिसऱ्याला पाठवलं. असा 1 नाही 2 नाही तर तब्बल 6.5 वर्षांचा झंझावात या किल्ल्याने मुघलांना दिलेला होता. आणि तेव्हा खरंच किल्ल्यावरती फक्त 500 ते 600 मावळे होते. किल्ल्यावर तोफही नव्हती. त्यावेळेला कशी त्यांनी तोफ बनवली, त्याचबरोबर ज्या वेळेला त्यांनी पहारा मुघलांनी सेट केलेला होता कडक असा, त्यावेळेला कसा त्यांना गुंगारा दिला मराठ्यांनी आणि रसद किल्ल्यावरती पोहोचवली गेली, हा सगळा खरंच वाचण्यासारखा आणि अंगावर शहारे आणणाराच इतिहास आहे या गडाचा. सो त्या रामसेज किल्ल्याची सुद्धा इथे प्रतिकृती होती. आणि या चिमुरड्यांनी आम्हाला त्यांची खूप छान माहिती सांगितली. आणि या छोट्या चिमुरडीने तर संपूर्ण पोवाडा तिने जवळपास की नाही 5 ते 7 मिनिटांचं स्पीच तयार केलेलं होतं. ते सुद्धा ती निर्भयपणे इथे सर्वांसमोर बोलली. खरंच या सर्वांचं खूप कौतुक आहे. आणि मंडळी, अशीही काही मंडळी होती बरं का, की ज्यांचे किल्ल्यांमध्ये थोडाफार बिघाडही ऐन वेळेला झालेला होता. जसं की या मुलांनी इथं रायगडाची प्रतिकृती उभारलेली होती, परंतु त्यांचं असं म्हणणं होतं की काल त्यांनी खूप सुंदर किल्ला बनवला होता, पण आज अचानक सगळ्या मातीला तडे गेलेले होते. त्यामुळे मग त्यांनी हार न मानता परत एकदा शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करायचं ठरवलं होतं. आणि आज इथं त्यांनी परत एकदा रंगकाम हाती घेतलेलं होतं, कारण आजच त्यांचं परीक्षण होणार होतं. सो खरंच त्यांच्या या स्पिरिटला मानाचा मुजरा, त्यांच्या या धडपडीचं खूप सारं कौतुक. आणि जसं की सुरुवातीला मी तुम्हाला म्हटलं की दिवाळीतच आपण किल्ले का बनवतो हा प्रश्न मला पडला आणि त्याचं उत्तरही मी शोधण्याचा प्रयत्न केला. तर ते उत्तर असं होतं की पूर्वी छत्रपतींच्या सैन्यामध्ये बऱ्यापैकी शेती व्यवसाय असणारेच मावळे होते. मग दसऱ्याच्या वेळेला सगळी सुगीचं कामं आवरून मोहिमा निघायच्या आणि दिवाळीपर्यंत त्या फत्तेही व्हायच्या. मग ज्या वेळेला दिवाळीला घरी माघारी सगळे यायचे, त्यावेळेला सुट्टीमध्ये सर्व लहान मुलांना त्या मोहिमेची माहिती मिळावी म्हणून किल्ला बनवला जायचा आणि ती माहिती सर्वांना दिली जायची. त्याचबरोबर असंही म्हटलं जातं की छत्रपती स्वतः लहान असताना मातीचे ढिगारे बनवायचे आणि हा माझा स्वराज्यातला किल्ला आहे असं म्हणायचे. सो असं काहीसं कारण याच्या मागचं आहे. आणि असा हा माझा व्हिडिओ होता. थोडीशी वेगळी माहिती देण्याचा मी या व्हिडिओमधून प्रयत्न केलेला आहे. रुटीन वगैरे तर नेहमी दाखवलंच जातं, पण म्हटलं की मग मी पाहिलं, सोबतच तुम्हालाही दाखवलं. मग कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. आणि जे नवीन आहेत त्यांना सांगते, माझ्या चॅनलवर मी माझे डेली ब्लॉग्स, डेली रुटीन शेअर करत असते. सो मग असे व्हिडिओज पाहायला आवडणार असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.